राज्यातील सुमारे 60 कोटींची बुडीत असलेल्या रॉयल ट्विंकल लिमिटेड या चेन मार्केटिंग कंपनीच्या एजंटांच्या गुप्त बैठकीत अचानक ठेवीदार ग्राहकांनी एंट्री करत या बैठकीत उपस्थित एजंट आणि अधिकारी यांना चांगलेच फैलावर घेतले। गेली 2 वर्षे ठेवीदारांचे पैसे या कंपनीत अडकून पडले आहेत। एजंट केवळ आज उद्या अशी आश्वासने देत आहेत, त्यामुळे ठेवीदार संतप्त झाले होते। आज येथील एका मंगल कार्यालयात या गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। याची माहिती मिळताच बांद्यातील सुशांत पांगम व ठेवीदार यांनी बैठकीत एंट्री करत सेने स्टाईलने आक्रमक पवित्रा घेत बैठकीचा नुरच बदलून टाकला। सुशांत पांगम यांनी आक्रमक पवित्रा घेत पैसे कधी देणार ते सांगा, अन्यथा बांद्यातून जाऊ देणार नाही असे ठणकावल्याने येथे वातावरण तणावपूर्ण बनले। त्यामुळे बांदा पोलिसांना पाचारण करावे लागले। बांदा पोलिसांनी या कंपनीचे अधिकारी आणि एजंट यांना पोलीस व्हॅनमधून पोलीस स्थानकात आणले। त्यावेळी बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी भोळ्याबाबड्या लोकांना आमिषे दाखवून चेन मार्केटिंगच्या जाळ्यात ओढणाऱ्या एजंटावर आधी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली, तर पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी या एजंटाविरोधात बांदा पोलिसात तक्रार नोंदवली। ऑडिट आहे ना, तुम्ही कुठे आलात? 1,60,000 केव्हा येतात? तुम्ही कुठून आलात? नाव काय तुमचं? तुमच्याकडे काय पोस्ट आहे? पोस्ट म्हणजे तुम्ही काय काय फील्डची पोस्ट आहे। फील्ड मध्ये आपण जशी आम्ही आता तुम्ही आलाय पैसे कधी देणार ते सांगायचं। आता तुम्ही किती वर्ष पैसे कधी देणार ते सांगायचं। पैसे घेताना येणार का आणि पैसे दात कोण करतलो? कितके दिवस आले? पैसे द्या आणि आम्ही पहिला काय बोला सांगायचं मी थापणी घालतो हात लावू नका का? हात लावू म्हणजे आमचे पैसे असत माझे 1,60,000 मी थापणी घालतो पहिला केस रोज रोज ह्याच चालू आहे। तुम्ही तुमच्या असंही झाला पैसे आडा आम्ही आता पैसे तुम्ही लोकांचे आणि कोणाचे पैसे आले लोकांना सांगलं पैसे द्यायचा बोलायला तू आज आहे ना समजावून आहे ना लोकांची लिस्ट आहे ना बघा हे आम्ही ना सिंधुदुर्ग पोलीस आहे ना त्या दिवशी तू मागे तू काय आणलं सगळं करून द्या सगळं पण दिलं मग तुका वर्ष जाऊन गेला त्या गोष्टी वर्ष सगळा घेतलाय आणि काय पुढे काय माका तुम्ही पैशाचा काय सांगायचा बाकी काही लागणार नाही। तुम्ही पैशाचा बोलायचा सर आणि मोबाईल करायची पैसे आमचे तुम्ही काय बंगा बोलायचं नाही एजंट माका लागणार ना माका पैशाचा बोलायचा। तू कोणाकडे दिलेलो? मी सुंदे विकले पैशाचा बोलायचं मी वाट धरायची बाकी काही लागणार नाही। मी नाही तू अजून सुरुवात करते आता पहिला सांगतोय 2 वर्ष तू ह्यात सांगितलं असेल प्रत्येक वर्षी माका सांगा बाकी सांगायचं घराकडे मी दिले होते पैसे तू सांगा माझी जबाबदारी पैसे म्हणून मी तिथे म्हणजे राखता येतं मजुरी म्हणा किंवा काही बारीक सारीक धंदा छोटा त्यांच्याकडे पैसे कोणता आणि नंतर आम्ही सुद्धा एम्प्लॉय ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। वैयक्तिक यांच्यावर घ्या मी यांच्यावर काय यांनी पैसे येऊन वैयक्तिक यांच्यावर घ्या एजंटवर घ्या म्हणजे आजपासून आम्ही सुरुवात करूया। काय करूया माहिती ना पुढच्या वेळी एजंट जाताना 10 वेळा विचार केला पाहिजे लोकांनी पैसे कंपनी देईल किंवा देईल हा विषय नाही। ते पैसे तिकडे कंपनी गुंतवले बरोबर लोकांना सर्टिफिकेट दिल्या बरोबर मॅच्युरिटी पैकी कोणाला पैसे दिले का इकडे बांधले त्याच्या आधी आहे ना 96 मध्ये चालू झाली कंपनी मॅच्युरिटी इथे होती ना